नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2024 तर आज मित्रांनो 25 मार्च 2024ला कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले याबद्दलच तुम्हाला माहिती सांगणार आहे. आणि टोटल मित्रांनो आज 51 जिल्ह्याची माहिती तुम्हाला सांगणार आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले आतापर्यंत, आजपर्यंत कुठे किती अर्ज आले याबद्दल. तर पहा मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा होणार आहे. तर सर्वांना मित्रांनो एक रिक्वेस्ट करतो, ज्यांनी सुद्धा आज फॉर्म भरले असेल तर पहा मित्रांनो या व्हिडिओ खाली जे मित्रांनो कमेंट करा, जेणेकरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना मित्रांनो तुमच्यापासून काही ना काही फायदा होणार आहे. ठीक आहे. तर पहा मित्रांनो, आज 25 मार्चला मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे. आणि टोटल या ठिकाणी 51 जिल्ह्याची माहिती तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून जे विद्यार्थी मित्रांनो आपण असेच पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. आणि असेच कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले याबद्दल सुद्धा अपडेट मी तुम्हाला रोजच्या रोज देत असतो. ठीक आहे. त्यानंतर पहा या ठिकाणी CP मुंबई, तर CP मुंबई या ठिकाणी जवळपास मित्रांनो 1,14,000 हे संध्याकाळी होते. आणि या ठिकाणी मित्रांनो आता टोटल जवळपास 1,25,000 प्लस तुम्ही या ठिकाणी धरून चला CP मुंबई या ठिकाणी. ठीक आहे. तर 1,25,000 प्लस या ठिकाणी मित्रांनो अर्ज आलेले आहे. त्यानंतर SRPF युनिट 12 हिंगोली, तर या ठिकाणी जवळपास मित्रांनो 5,100 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. ठीक आहे. त्यानंतर CP गोंदिया आहे मित्रांनो, तर CP गोंदिया या ठिकाणी जवळपास 6,000 प्लस आतापर्यंत अर्ज आले आहे CP गोंदिया या ठिकाणी. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, नांदेड या ठिकाणी जवळपास 6,700 प्लस प्लस आतापर्यंत अर्ज आले आहे. त्यानंतर SRPF जालना आहे, तर SRPF जालना या ठिकाणी जवळपास 6,500 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर धाराशिव आहे, तर धाराशिव या ठिकाणी 2,100 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर पिंपरी चिंचवड आहे, तर या ठिकाणी जवळपास 8,000 प्लस आतापर्यंत अर्ज आले आहे. त्यानंतर SRPF अमरावती आहे, तर SRPF अमरावती या ठिकाणी जवळपास 11,000 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर SRPF हिंगोली आहे, तर SRPF हिंगोली या ठिकाणी 7,000 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर CP मुंबई बॅट्समन, तर CP मुंबई बॅट्समन या ठिकाणी 5,000 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर SRPF बिरसी कॅम्प गोंदिया 15, तर या ठिकाणी मित्रांनो 7,100 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर SP भंडारा आहे, तर SP भंडारा या ठिकाणी 3,100 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर लातूर आहे, SP लातूर आहे, तर SP लातूर या ठिकाणी 2,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर पहा मित्रांनो, वर्धा या ठिकाणी जवळपास 2,120 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर SP सिंधुदुर्ग आहे, तर SP सिंधुदुर्ग या ठिकाणी 3,000 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. तर पहा मित्रांनो, पोलीस भरती 2024 कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आले आहेत, तर 25 मार्चपर्यंत कुठे किती अर्ज आले मित्रांनो. टोटल 51 जिल्ह्याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. ठीक आहे. तर सर्वांना मित्रांनो एक रिक्वेस्ट करतो, ज्यांनी सुद्धा मित्रांनो फॉर्म भरला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ खाली कमेंट करा, जेणेकरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. आणि एक लक्षात ठेवा मित्रांनो, मिनिटांनी मित्रांनो या ठिकाणी फॉर्मची संख्या वाढत आहे. आणि सर्वात जास्त फॉर्मची संख्या मित्रांनो हे CP मुंबई या ठिकाणी वाढत आहे. मिनिटानं घंटा झाला की डायरेक्ट 3-4 हजार फॉर्म आढळत आहे, डायरेक्ट 3-4 हजार. ठीक आहे. तर जास्त फॉर्मची संख्या मुंबई या ठिकाणी वाढत आहे. आणि सर्वात जास्त जागा मित्रांनो CP मुंबईला आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा CP मुंबई या ठिकाणी जवळपास 1,25,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर अमरावती ग्रामीण आहे, तर अमरावती ग्रामीण या ठिकाणी 12,000 प्लस आतापर्यंत अर्ज आले आहे. त्यानंतर नाशिक सिटी आहे, तर नाशिक सिटी या ठिकाणी 3,000 प्लस आतापर्यंत अर्ज आले. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज नगर आहे, तर या ठिकाणी 14,598 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर पुणे लोहमार्ग आहे, तर पुणे लोहमार्ग या ठिकाणी 540 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर रायगड आहे, तर रायगड या ठिकाणी 7,300 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर मुंबई कारागृह आहे, तर मुंबई कारागृह या ठिकाणी जवळपास 36,000 प्लस या ठिकाणी आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर पुणे कारागृह या ठिकाणी 24,790 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर सिटी अकोला आहे, तर अकोला सिटी या ठिकाणी जवळपास 9,000 प्लस मित्रांनो आतापर्यंत फॉर्म आलेले आहे. त्यानंतर चंद्रपूर सिटी आहे, तर चंद्रपूर सिटी या ठिकाणी 10,000 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर सिटी मुंबई आहे, तर सिटी मुंबई या ठिकाणी महिला उमेदवारांचे टोटल या ठिकाणी 20,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे.
त्यानंतर एस पी वाशिम आहे, तर एस पी वाशिम या ठिकाणी जवळपास 5300 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर एस आर पी एफ जालना आहे, तर एस आर पी एफ जालना या ठिकाणी जवळपास 8000 प्लस अर्ज आले. त्यानंतर सी पी नाशिक आहे, तर सी पी नाशिक या ठिकाणी 1800 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर एस आर पी एफ नागपूर 9000 प्लस या ठिकाणी मित्रांनो आतापर्यंत अर्ज आलेले, आतापर्यंत या ठिकाणी फॉर्म आलेले आहे. त्यानंतर पहा नागपूर कारागृह आहे, तर नागपूर कारागृह या ठिकाणी 15000 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर सी पी नागपूर आहे, तर सी पी नागपूर या ठिकाणी 6000 प्लस अर्ज आले आहे. त्याचबरोबर नागपूर कारागृह महिला आहे, तर नागपूर कारागृह महिला या ठिकाणी 4100 प्लस अर्ज आले आहे. त्यानंतर एस आर पी एफ सोलापूर, एस आर पी एफ गट क्रमांक 10 सोलापूर या ठिकाणी 7600 प्लस अर्ज या ठिकाणी अर्ज आलेले आहे. त्यानंतर वर्ध्यात आपण घेतलेला आहे मित्रांनो. त्यानंतर एस आर पी एफ अमरावती, तर एस आर पी एफ अमरावती या ठिकाणी जवळपास 10000 प्लस अर्ज आलेले आहे. ठीक आहे, तर एस आर पी एफ अमरावती या ठिकाणी 10000 प्लस आतापर्यंत क्रॉस झालेले आहे. एस आर पी एफ गट क्रमांक 9. त्यानंतर एस आर पी एफ पुणे गट क्रमांक 2 आहे, तर एस आर पी एफ पुणे गट क्रमांक 2 या ठिकाणी 7380 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर एस पी नंदुरबार आहे, तर एस पी नंदुरबार या ठिकाणी 4500 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर एस आर पी एफ 5 दौंड, तर एस आर पी एफ 5 दौंड या ठिकाणी जवळपास 6000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर एस पी यवतमाळ आहे, तर एस पी यवतमाळ ड्रायव्हर या ठिकाणी 2000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर नागपूर कारागृह आहे, तर नागपूर कारागृह या ठिकाणी 24000 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज नगर कारागृह आहे, तर या ठिकाणी जवळपास 24000 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर पहा मित्रांनो नागपूर सिटी आहे, तर नागपूर सिटी या ठिकाणी 14589 प्लस आतापर्यंत अर्ज आले आहे. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज नगर कारागृह महिला, तर 4000 प्लस अर्ज या ठिकाणी आलेले आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला फॉर्म कोणत्या ठिकाणी भरायचा आहे, कारण की बघा या ठिकाणी तुम्हाला फॉर्म कोणत्या ठिकाणी भरायचा आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट असते की सर मुंबईला फॉर्म भरू का, मुंबईला फॉर्म भरू का. तर मुंबईला मित्रांनो अशा विद्यार्थ्यांनी मुंबईला फॉर्म भरा, सी पी मुंबईला, की ज्यांची चांगली प्रॅक्टिस असेल. चांगली जर प्रॅक्टिस नसेल, ठीक आहे, तुमचं या ठिकाणी ग्राउंड चांगलं नसेल, ठीक आहे, तर तुम्ही मित्रांनो सी पी मुंबईला भरू शकता, कारण की सी पी मुंबईच्या ग्राउंडला टाईम आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला टाईम भेटणार आहे फिजिकलसाठी, तर तुमची तोपर्यंत इव्हेंट आउट ऑफ होणार आहे. आणि तुमचं जर मित्रांनो ग्राउंड चांगलं असेल, 40च्या वर तर आताच ग्राउंड असेल, तर तुम्ही जवळपासचे जिल्हे त्या ठिकाणी निवडा, त्या ठिकाणी रिस्क घ्या, ठीक आहे, कारण की त्या ठिकाणी कटऑफ जवळपास जास्त जातो, 30 ते 40च्या वर तर त्या ठिकाणी कटऑफ जातो, जेणेकरून तुम्ही कटऑफमध्ये तरी बसले पाहिजे. ठीक आहे, तर सी पी मुंबईला थोडासा मित्रांनो त्रास होणार आहे, त्या ठिकाणी थोडासा आघात होणार आहे, कारण की जास्त त्या ठिकाणी फॉर्म येते, आणि ज्या ठिकाणी जास्त जागा असते त्या ठिकाणी मित्रांनो फॉर्म जास्त येते. ठीक आहे, आणि सर्वात जास्त फॉर्म मित्रांनो सी पी मुंबईला येणार आहे. कॅटेगरीनुसार सुद्धा या ठिकाणी सर्वात जास्त जागा आहे, त्यामुळे सर्वात जास्त विद्यार्थी सी पी मुंबईला भरतात. अजून तर मुलांनी फॉर्म भरलेच नाही आहे. ठीक आहे, अजून जवळपास सी पी मुंबईला या ठिकाणी 80% विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले नाही, 70 ते 80%. ठीक आहे, तर लवकरच तुम्हाला या ठिकाणी फॉर्मची संख्या वाढताना दिसणार आहे सी पी मुंबईला या ठिकाणी. तर सर्वात जास्त फॉर्म सी पी मुंबईलाच पडणार आहे. ठीक आहे, त्या ठिकाणी कॅटेगरीनुसार जागा जास्त आहे. त्यानंतर एस पी मुंबई ड्रायव्हरला या ठिकाणी मित्रांनो 22000 प्लस अर्ज आलेले आहे. ठीक आहे, तर ही होती मित्रांनो संपूर्ण माहिती. तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, रोज अशीच अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे. तर आजचा व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागली आहे. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.